हसता हसता रडता आलं पाहिजे, रडता रडता जीवन हे असं की महाराज, कधी सुख आहे तर कधी दुःख आहे. सुख दुःखाच्या खास कळग्याने भरलेलं आपलं तुमचं माझं सर्वांचं जीवन आहे. सदा सर्व काळ चांगला कुणाचाच राहत नाही महाराज. कुणी कितीही मोठा असू द्या, माणूस गरीब आणि श्रीमंत असू शकेल हो, परंतु त्याच्या जीवनातील दुःख आणि समाधान सारखंच असतं. सांगू तुम्हाला फक्त एवढंच आहे, गरीबाचं दुःख हे गरीब दुःख असतं आणि श्रीमंताचं दुःख हे सुद्धा श्रीमंत दुःख असतं. गरीबाला निदान मोकळ्या मनाने रडता तरी येतं, श्रीमंताला रडता सुद्धा. आपण फार देवाने आपल्याला असं ठेवलंय ना महाराज, त्याचे आभार माना. तुम्ही आभार म्हणा. का ठेविले अनंते तैसे रहावे, चित्ते असू द्यावे कमी मिळेल ज्यादा मिळेल त्यात काय ना बोलेणार. अहो कधी कधी 30 रुपयात सुद्धा बाजार होतो आठवड्याचा. वाणी साहेब 30 रुपयामध्ये बाजार होतो आठवड्याचा. मी केलाय बुवा 30 रुपयात का बरं साहेब मी केलाय. 30 रुपयासाठी आरेश्वर बसू महाराज दडी मारून 2 वाजेपर्यंत कोणी भेटतो का? 30 देणार सुद्धा लवकर भेटत. 30 वर पण ते चाललाच ना 8 दिवस, आणि आता 3000ही पुरत नाही मला. बरोबर आहे की नाही? जरा भजन करायचं. जशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे. त्या संचिताचं कौतुक पहा. आपण कोरोनामधून वाचलोय ना, भाग्यवान आहोत, भाग्यवान आहोत. मी सेवेकरता जो अभंग निवडला ना, तो अभंग गोड आहे. या अभंगामध्ये दासगणू महाराजांनी त्यांचं वैयक्तिक मत मांडले. वैयक्तिक मत का? ते पंढरीचे वारकरी होते महाराज. बाबांची परवानगी घेण्यासाठी द्वारावतीमध्ये गेले, आणि द्वारकामध्ये गेल्यानंतर बाबांनी सांगितलं काय हरकत नाही, जा बाबा पंढरीला. दासगणू महाराज पंढरीला गेले, पांडुरंगाच्या रावळामध्ये गेले महाराज, आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी चरणावर मस्तक ठेवलं आणि पाठीमागे झाले. आणि पाहतात तर काय सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशी हार कटेवर कर घेऊन पांडुरंग परमात्मा उभे आहेत असं दिसलं. पुन्हा डोळे झाकले महाराज, आणि पुन्हा डोळे उघडले तर काय चमत्कार, त्या विटेवर तो सावळा पांडुरंग न दिसता माझे सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज त्या ठिकाणी विटेवर उभे आहेत, कटेवर कर ठेवून. आणि दासगणू महाराजांच्या अंगावर रोमांच उभे राहिले, अंगावर शहारे आले महाराज. आणि अंगावर शहारे आल्यानंतर, रोमांच उभे राहिल्यानंतर दासगणू महाराजांच्या डोळ्यात कधी हसू आले कळलंच नाही. कुणाशी बोलले नाही. तसे द्वारावतीमध्ये शिर्डीला आले, आणि शिर्डीला आल्यानंतर बाबांना हे सांगावं म्हणून बाबांच्या द्वारकामाईमध्ये गेले. बाबा द्वारावतीमध्ये शांत बसलेले आहेत, आणि त्यांनी साष्टांग प्रणिपात केला महाराज. दासगणू महाराजांनी. दासगणू महाराजांचं पूर्ण नाव गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे, जे पूर्वाश्रमीचे पोलीस खात्यामध्ये नोकरीला होते, परंतु बाबांच्या भक्तीने एवढे जोडले गेले की बाबांच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. महाराज तेच दासगणू महाराज द्वारावतीमध्ये आज चमत्कार पाहतायत. काय चमत्कार दिसला महाराज? त्यांनी पाहिलं साईनाथांच्या जागेवर त्यांना कटेवर घर घेऊन पांडुरंगाची साक्षात मूर्ती दिसली, आणि दासगणू महाराजांच्या मुखामधून सहज शब्द निघाले महाराज. ते शब्द म्हणजे अभंगाचं पहिलं चरण आहे. शिर्डी माझे
दास गणू महाराजांना साईबाबांनी पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलं. पंढरपूरला पांडुरंगाच्या जागेवर साईबाबांनी दर्शन दिलं. एक सांगू का, देव दिसतो पण, देव कळतो पण आणि देव जाणवतो बी. बरोबर आहे की नाही? आता या माता माऊलीने जर आपण जर म्हणलो ना, आई देव दिसतो, ते बाबा काय थापा मारता तुम्ही, देव कुठं दिसत असतो का? आणि त्यांनी जर विचारलं बाबा दाखवा, तुम्ही कुठून दाखवणार? काही गोष्टी दिसत नाही पण त्या जाणवतात, त्या जाणाव्या लागतात, त्या असतात.